कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी नुकताच कोल्हापूर महानगरपालिकेच्या विधिज्ञांच्या कामकाजाचा आढावा घेतला। महापालिकेचं नवीन विधिज्ञ पॅनल लवकरच स्थापन करण्यात येणार असून वकिलांना मासिक मानधनाऐवजी केस बेसिसवर मानधन देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यालयात झालेल्या बैठकीत उच्च न्यायालय, जिल्हा आणि सत्र न्यायालय तसंच औद्योगिक आणि कामगार न्यायालयातील पॅनलवरील विधिज्ञ उपस्थित होते। यावेळी आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा घेत संबंधित वकिलांकडून त्यांच्या ताब्यातील खटल्यांची, महापालिकेच्या बाजूने लागलेल्या निकालांची तसंच सध्या सुरू असलेल्या प्रकरणांची माहिती घेतली। महानगरपालिकेच्या विरोधात लागलेल्या काही निकालांबाबत आयुक्तांनी नाराजी व्यक्त करत प्रत्येक प्रकरणात महानगरपालिकेची बाजू अधिक सक्षमपणे मांडण्याच्या सूचना दिल्या। आवश्यक कागदपत्र किंवा विभागांचं सहकार्य वेळेत मिळत नसल्यास संबंधित वकिलांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा असं त्यांनी स्पष्ट केलं। तसंच महत्त्वाच्या प्रकरणांची माहिती तातडीनं दूरध्वनीद्वारे देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। महानगरपालिकेचे नवीन विधिज्ञ पॅनल लवकरच तयार करण्यात येणार असून त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे। नव्या पद्धतीनुसार वकिलांना मासिक मानधनाऐवजी प्रत्येक प्रकरणानुसार म्हणजेच केस बेसिसवर मानधन दिले जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉक्टर भारुड यांनी दिली। या बैठकीला उपायुक्त परितोष कंकाळ, विधी अधिकारी संदीप तायडे, कर निर्धारक आणि संग्राहक सुधाकर चल्लावाड, कनिष्ठ अभियंता पद्मल पाटील, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे, उच्च न्यायालयातील वकील अभिजित आडगुळे, सागर माने, जिल्हा आणि सत्र न्यायालयातील वकील डी घाटगे, प्रशांत चिटणीस, प्रफुल्ल राऊत, मुकुंद पवार, अल्ताफ पीरजादे आणि औद्योगिक आणि कामगार न्यायालयाचे वकील दीपक देसाई, पृथ्वीराज राणे आदी विधिज्ञ उपस्थित होते।